सप्रेम जय मल्हार। मी सचिन मेरा नामदेव कोळपे, पत्रकार तथा माजी सरपंच सुरेगाव। महाराष्ट्रातील 21,000 सभासद संख्या असलेल्या व 50,000 सभासद संख्येकडे वाटचाल करीत असलेल्या महाराष्ट्र राज्य धनगर वधूवर सूचक ग्रुपचा मी ॲडमिन आहे। आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही शृंखला पुढे जात असताना धनगर समाजातील लग्न या विषयावर मार्गदर्शन व्हावे यासाठी आपण धनगर बायोडाटा 108 के हा यूट्यूब चॅनल, धनगर बायोडाटा 108 के इंस्टाग्राम पेज तसेच महाराष्ट्र राज्य धनगर वधूवर सूचक ग्रुप हे फेसबुक पेज या ठिकाणी सुरू केलेले आहे। या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन आपण सबस्क्राईब, लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। आज आपण जो विषय या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर निवडलेला आहे की धनगर समाजात लग्न जमवताना पोटजात बघावी का, एक महत्त्वाचा विषय घेऊन मी आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे। धनगर समाजामधील लग्न या विषयावर गेल्या 2-2.5 वर्षात काम करत असताना जे काही विषय चर्चेमध्ये यायला हवे त्या विषयांसंदर्भात आपण ही व्हिडिओची शृंखला आपल्या समोर या ठिकाणी बनवित आहोत। हे सर्व मत आम्हाला ज्या लोकांचे फोन येतात, व्हॉट्सअपवरती मेसेज येतात, त्याच्या आधारे निर्धारित केलेलं आमचं मत आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश, कुठल्या प्रकारचं वैयक्तिक मत आपल्या सभासदांवरती लादण्याचा आमचा प्रयत्न नाही। तर आजचा आपला विषय आहे की धनगर समाजामध्ये लग्न जमवताना पोटजात बघावी का। तर प्रथमतः आपल्याला आपल्या धनगर समाजाच्या पोटजाती कुठल्या आहेत या संदर्भात मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो की धनगर समाजामध्ये साधारणपणे लोकांनी निर्माण केलेल्या पकडून साधारण 30च्या वरती पोटजाती ऐकायला मिळतात, बघायला मिळतात। प्रत्यक्ष रेकॉर्डवरती किती पोटजाती आहे याबद्दल माहिती न घेता ज्या पोटजाती आमच्याकडे बायोडाट्यावरती येतात, साधारणपणे एक 18-19 पोटजाती ज्या आत्तापर्यंत आपल्या ग्रुपवरती बायोडाट्यावरती आल्या ती आपल्याला मी या ठिकाणी सांगतो। यामध्ये धनगर, खुटेकर, हटकर, सनगर, खाटीक, डांगे, आहिर, झेंडे, मेंढे, कुरबा, हुलवान, खंडे, शेगर, पाल, ठेलारी, बघेल, गडरी आणि धुळे जिल्ह्याच्या बाजूला खानदेशमध्ये आपल्याला जी अजून एक जात बघायला मिळते पोटजात हटकर पाटील ते लोक लावतात। याप्रमाणे साधारणपणे एक 18-19 पोटजाती असणारे बायोडाटे आत्तापर्यंत आपल्या ग्रुपवरती आलेले आहेत। त्याप्रमाणे जसं आपल्याला माहिती आहे की धनगर समाज 108 कुळांनी बनलेला आहे, म्हणून आपण या धनगर बायोडाटा 108 के नाव देण्याचा उद्देश काय आहे का, जसं काही समाजामध्ये कमी जास्त कुळं आहेत पण धनगर समाजामध्ये 108 कुळांनी बनलेला हा परिपूर्ण असा धनगर समाज आहे। धनगर समाजामध्ये काही मेवाड धनगर आहेत, काही क्षत्रिय धनगर आहेत। याप्रमाणे आपल्या समाजाची कुळगोत्र आहे। मात्र लोक आत्तापर्यंत पोटजाती बायोडाट्यावरती टाकत आलेले होते। साधारणपणे 70% लोकांचा आता असा आग्रह आहे की आम्हाला आमच्या पोटजातीमध्येच या ठिकाणी स्थळ पाहिजे। परंतु काल परत्वे आता मुलामुलींचे शिक्षण खूप झालेलं आहे। इंजिनिअरिंग असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, आर्किटेक्ट असेल, ॲग्री असेल, आमचे शेतकरी काही बांधव असतील, काही व्यावसायिक असतील, तर काही पोटजाती ह्या त्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कमी प्रमाणात आहे। कोणाची संख्या कमी आहे, कोणाची संख्या जादा आहे यावरती वादविवाद असू शकतात, परंतु पोटजातीवर विवाह करणे एक आम्ही जो आमच्या समोरचा विषय आला त्याप्रमाणे साधारण 10 लोकांमध्ये 7 लोकांची इच्छा अशी आहे की आम्ही आमच्या मुलामुलीचा विवाह आमच्या पोटजातीमध्ये या ठिकाणी स्थळ शोधत आहोत। मग कुठंतरी मुलामुलीचं वय 30-32च्या पुढे गेल्यानंतर पोटजातवर कॉम्प्रोमाइज करणे, पोटजाती बाबतीत तडजोड करणे, मग सर्वच बाबतीत तडजोड करणे या गोष्टी सुरू होतात। परंतु 30% लोक असे आहेत का त्यांचा 20, 22, 25च्या आतले मुलं मुली आहेत पण त्यांचा पहिल्या दिवसापासून आग्रह आहे की सर आम्हाला पोटजातीची कुठल्याही प्रकारची अट नाही, आमच्या मुलाशी आमच्या मुलीशी अनुरूप मिळता जुळता नातेसंबंध व्हावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे। कारण की आपला हा सर्व धनगर समाज हा एकच आहे। मुळात ही जाती व्यवस्था व्यवसायानुसार पडलेली आहे। जाती व्यवस्था आपण सर्वजण हिंदू आहोत, हिंदू म्हणून आपण जीवन जगत असताना मुळात जाती व्यवस्था व्यवसाय म्हणून या ठिकाणी पडलेली असताना आपल्याला खरं म्हणजे खूप अभिमान वाटायला पाहिजे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्यांचं कर्तृत्व या जगाने मान्य केलं की धार्मिक व्यवस्थेच्या बाबतीत
राज्यकारभाराच्या बाबतीत अतिशय चांगली व्यवस्था, खूप चांगलं कर्तृत्व अहिल्यादेवींनी केलं आणि त्या अहिल्यादेवींचे पाईक असणाऱ्या धनगर समाजात आपण जन्माला आलो, ही खरं म्हणजे आपल्या दृष्टीने खूप अभिमानाची बाब आहे. मग जर आपण सर्वजण धनगर आहोत, धनगर या झेंड्याखाली आपण या ठिकाणी काम करू, राजकीय मुद्दा आपण या ठिकाणी बाजूला ठेवू, आपण सामाजिक मुद्द्यावर या ठिकाणी बोलत आहोत. सामाजिक मुद्द्यावर बोलत असताना जर उच्च पदस्थ लोक जर पोट जाती ह्या चौकटी जर स्वतःला अटकून ठेवत असतील तर ती समाजाच्या दृष्टीने अतिशय, मी म्हणेल, खूप मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण ह्या पोट जातीचे बंधन आता सोडले पाहिजे. पोट जाती आम्ही बायोडाट्यावरती आम्ही जे बायोडाटे बनवतो त्यामध्ये समोरच्या व्यक्तीने खूप आग्रह केला तरच ती पोटजात टाकतो. त्यांनी समजा आम्हाला परवानगी दिली तर आम्ही खूप आग्रहपूर्वक टाकतो. पोट जातीची अट नाही हे वाक्य जेव्हा ती व्यक्ती टाकते तेव्हा असंख्य दरवाजे ह्या विवाहासाठी त्यांना खुले होतात, खूप चांगले स्थळं येतात. मग पोट जातीचा आग्रह केल्यानंतर येत नाही का? तर येतात. पण शेवटी ज्यावेळेस तुम्ही पोट जातीची अट या ठिकाणी बाजूला ठेवता त्यानंतर येणाऱ्या स्थळांच्या संख्येचा गुणाकार होतो म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी स्थळं बघायला मिळतात. तर धनगर समाजामध्ये लग्न जमवताना पोटजात बघावी का? तर याच्यामध्ये आमचं स्पष्ट आणि परखड मत असं आहे की अजिबात बघू नये. आपला समाज खूप मोठा आहे. आपल्या समाजामध्ये स्थळांची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. सुशिक्षित मुलं आहे, सुशिक्षित मुली आहे, उच्चपदस्थ अधिकारी आहे. पोटजात हा मुद्दा आता काळाप्रमाणे सोडावा हे एकच आवाहन करण्यासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे. आणि ह्या विषयासंदर्भात परखड मत मांडणारे यूट्यूबद्वारे, इंस्टाग्रामद्वारे, फेसबुकद्वारे जनजागृती करणारं आपलं एकमेव चॅनल आहे. आपण चौकटीच्या बाहेर जाऊन लोकांना या बाबतीत साक्षर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण अजूनही आपला यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर धनगर बायोडाटा 108K या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवरती आपलं धनगर बायोडाटा 108K नावाने पेज आहे. फेसबुकवरती महाराष्ट्र राज्य धनगर वधूवर सूचक ग्रुप या नावाने पेज आहे. तसेच व्हॉट्सअपवरती आपला बायोडाटा टाकण्यासाठी 94 21 58 27 16 या नंबरवरती पाठवा. आम्ही तो ग्रुपवर टाकू. ग्रुपवर टाकल्यानंतर आपल्याला प्रचंड प्रतिसाद मिळेल. आज या पोटजाती संदर्भात मार्गदर्शन करताना या संदर्भातले विचार मांडताना आम्हाला अतिशय विशेष आनंद होत आहे. आगामी काळात या चॅनलच्या माध्यमातून माहितीपूर्ण व्हिडिओ देण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. धन्यवाद. रामकृष्ण हरी.